हा जो व्हिडिओ आहे ना, तो गेल्या वर्षीच्या जून महिन्यातला आहे. त्यावेळी मी शूट करून ठेवला होता, पण तो पोस्ट करायचा राहून गेला होता. आमच्या किचनच्या आणि हॉलच्या मध्ये एक स्लायडिंगचा डोर आहे आणि तो एसी लावल्यानंतर आम्ही बंद करतो आणि नेमकं ना तो डोर कसा तरी अटकला होता आणि तो निघत नव्हता आणि मी जोर देऊन तो डोर काढायला गेले आणि माझं बोट एवढ्या जोरात भिंतीच्या मध्ये आणि त्या डोरच्या मध्ये अटकलं होतं ना, की माझ्या बोटामध्ये आणि माझ्या नखामध्ये रक्त सापडलं होतं आणि इतकं जास्त दुखत होतं की मला जेवण सुद्धा करायचं सुचत नव्हतं. आणि नेमकं गावावरून आमचे भाऊजी आले होते, म्हणजे माझ्या ताईचे मिस्टर आले होते आणि मला जेवण बनवायचं होतं. पुरणपोळी करायचा बेत होता, पण मला काहीच सुचत नव्हतं. त्याच्यामुळे मी साधं जेवण बनवायला घेतलं. तर एका कुकरमध्ये इथे भात आणि मी चणे शिजायला लावले होते, त्याच्यासोबतच बटाटे देखील लावले होते, कारण मला चना बटाटा ग्रेव्हीवाली भाजी करायची होती. दुसऱ्या कुकरमध्ये मी गहू, तांदूळ आणि डाळ शिजायला लावले होते. त्याची मला खीर बनवायची होती. तर इथे दोन्ही कुकर माझे तयार झालेले होते. मला एक ग्लोव्ज हातामध्ये सापडला होता, तो मी घातला, पण मला ग्लोव्ज घालून काम सुद्धा करायला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. आणि माझी एक सवय आहे, जेवण करताना माझ्या हाताला जरा जरी काय लागलं तर 100 वेळा मी हात धुत असते आणि त्याच्यामुळे जसं पाणी माझ्या हाताला लागेल किंवा माझं बोट ओलं होईल, त्याच्याने माझ्या बोटामध्ये खूप जास्त कळा येत होत्या. तर इथे मी चनावाली ती ग्रेव्हीवाली भाजी बनवणार होते, त्याच्यासाठी मसाला तयार करते. डाव्या हाताने सगळं काम करते आणि मला डाव्या हाताने काम करायला अजिबात जमत नव्हतं. तर कसं बसं हे सगळं मी करत होते. त्याच्यानंतर इथे मी ही कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आणि इथे मी आता खीर बनवायला घेते. आधी मी भाजी बनवून घेतली. ही ग्रेव्हीवाली चना बटाट्याची भाजी इथे बनवते मी. त्याच्यानंतर मी खीर बनवायला घेतली आणि भाकरी ज्यावेळी मी बनवत होते ना, तर भाकरी सुद्धा मला ते मळायला पीठ जमत नव्हतं. कारण भाकरीचं ज्यावेळी आपण पीठ मळतो त्यावेळी त्याला कस लावावा लागतो आणि ते मला अजिबात जमत नव्हतं. केळीचे काप बनवायचे होते तोंडी लावण्यासाठी, तर त्याला मी मसाला वगैरे लावला आणि ते बाजूला ठेवून दिले होते. अशा प्रकारे इथे मी खीर बनवून घेतली. हे सगळं शिजलं होतं. या गव्हाला मी 7 ते 8 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ, वेलची पावडर, त्याच्यानंतर थोडंसं मीठ, हळद वगैरे घातली, ड्रायफ्रूटचे तुकडे घातले, गरम पाणी घालून ही खीर बनवून घेतली आणि बाजूला ठेवून दिली. आणि माझं बोट इतकं जास्त दुखत होतं की काम अर्धवट ठेवू की काय असं मला वाटत होतं. पण काहीच माझ्याकडे पर्याय नव्हता. त्याच्यामुळे कसंबसं हे सगळं मी जेवण आवरून घेतलं. भाकरी तर बनवायला मला अजिबात जमत नव्हतं, पण कसं तरी करून मी त्या भाकरी सुद्धा कंप्लीट केल्या. त्याच्यानंतर माझी मुलगी ट्युशनमधून आली, त्याच्यानंतर मिस्टर पण आले. तर मुलगीने केळीचे काप होते ते फ्राय करून घेतले आणि मिस्टरने जी राहिलेली माझी भांडी होती ती सगळी साफ करून दिली. या दोघांनी मला तेवढी मदत केली, त्याच्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं. आणि मग इथे मी जेवण सगळं तयार करून घेतलं. तर इथे बघू शकताय माझी मुलगी आणि माझे मिस्टर मला हेल्प करतायत. तर घरच्यांकडून अशी हेल्प झाली आपल्या अडचणीच्या वेळेत तर खूप बरं वाटतं. तर इथे भाकरी, त्याच्यासोबतच साधाच राईस बनवला होता, त्याच्यासोबत इथे शेंगदाण्याची चटणी, केळीचे काप आणि ही वांग डाळीची आमटी बनवली होती. हा चना बटाटा मसाला बनवला होता, त्याच्यासोबतच इथे मी ही गव्हाची खीर बनवली होती. अशा प्रकारे तो दिवस मी कसाबसा घालवला. पण अजून सुद्धा या गोष्टीला 1 वर्ष झालं तरी सुद्धा अजून माझं ते बोट पूर्णपणे बरं झालेलं नाहीये. माझी ट्रीटमेंट चालू आहे, पण बोट काही बरं होत नाहीये.